माझ्या प्रिय अमृतपुत्रांनो, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत क्षणभरही थांबू नका. आज मी तुम्हाला एका अशा सत्याची जाणीव करून देण्यासाठी आलो आहे जे तुमच्या अस्तित्वाच्या मुळाला स्पर्श करेल. तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही स्वतःला हाडामासाचा एक छोटासा गोळा समजता का? तुम्ही स्वतःला गरिबीने गांजलेले, संकटांनी वेढलेले, नशिबाच्या खेळात हरलेले एक शूद्र प्राणी समजता का? जर तुमचे उत्तर हो असेल तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की तुम्ही या विश्वातील सर्वात मोठे पाप करत आहात. पाप म्हणजे काय? धर्मग्रंथात लिहिले आहे की हिंसा करणे पाप आहे, खोटे बोलणे पाप आहे. पण मी तुम्हाला सांगतो, या जगात दुर्बलता हेच एकमेव पाप आहे. ज्या विचाराने तुमचा आत्मा संकुचित होतो, जो विचार तुम्हाला तुमच्या दैवी स्वरूपापासून दूर करतो, तो विचार म्हणजे पाप. आणि स्वतःला दुर्बल समजणे हे ईश्वराच्या त्या अनंत शक्तीचा अपमान करणे आहे जी तुमच्या हृदयात वास करते. तुम्ही त्या सिंहाच्या पिल्लासारखे आहात जे चुकून मेंढ्यांच्या कळपात वाढले आणि स्वतःला मेंढी समजू लागले. पण आज मी तुम्हाला तुमच्या खऱ्या रूपाची ओळख करून देण्यासाठी आलो आहे. तुम्ही मेंढ्या नाहीत, तुम्ही सिंह आहात. तुम्ही त्या शक्तीचे अंश आहात ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले. मग तुम्ही कोणाला घाबरता? कशाची भीती वाटते तुम्हाला? भीती? हो, भीती हीच सर्व दुःखांची जननी आहे. भीती ही मृत्यूचे दुसरे नाव आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्बल समजता तेव्हाच तुम्हाला भीती वाटते. तुम्हाला भीती वाटते अपयशाची, तुम्हाला भीती वाटते लोकांच्या टीकेची, तुम्हाला भीती वाटते भविष्याची. पण मी तुम्हाला विचारतो, ज्याच्या मागे विश्वाची अनंत शक्ती उभी आहे त्याने कशाला घाबरले पाहिजे? जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्बल म्हणता तेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीला, तुमच्या प्रतिभेला आणि तुमच्या इच्छाशक्तीला साखळदंडाने बांधून टाकता. हे साखळदंड तोडण्याची वेळ आता आली आहे. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की मी दुर्बल नाही, त्या दिवशी निम्म्या संकटांचा नाश होईल. ज्या दिवशी तुम्ही निर्भय व्हाल त्या दिवशी जग तुमच्यासमोर नतमस्तक होईल. लक्षात ठेवा, हा संसार एक व्यायामशाळा आहे. आपण इथे आलो आहोत ते स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी, स्वतःची शक्ती सिद्ध करण्यासाठी. जर तुम्ही आयुष्यात कधीही संघर्ष केला नसेल, जर तुम्ही संकटांना कधीही तोंड दिले नसेल, तर तुम्ही कधीही खऱ्या अर्थाने जगलाच नाही. अडथळे येतात ते तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला घडवण्यासाठी येतात. हिऱ्यालाही पैलू पाडण्यासाठी घासावे लागते, लोखंडालाही धार लावण्यासाठी भट्टीतून जावे लागते. मग तुम्ही तर मनुष्य आहात, ईश्वराची सर्वोच्च निर्मिती. मग संकटांना घाबरून पळता कशाला? माझ्या तरुणांनो, तुम्ही या देशाचे भविष्य आहात. जर तुम्हीच स्वतःला कमजोर मानले तर हे राष्ट्र शक्तिशाली कसे होईल? मला लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतूंची पिढी हवी आहे. मला अशा तरुणांची गरज आहे ज्यांच्या रक्तात चैतन्य आहे आणि ज्यांच्या नजरेत विश्वासाची चमक आहे. तुम्ही जर स्वतःला दुर्बल मानले तर तुम्ही केवळ एक नोकरी करणारी मशीन बनून राहाल. पण जर तुम्ही स्वतःला शक्तीचा महासागर मानले तर तुम्ही इतिहास घडवू शकाल. वेदांत सांगतो की मानवाकडे असलेल्या सर्व शक्ती आधीच त्याच्याकडे आहेत. आपण फक्त आपल्या हातांनी आपले डोळे झाकून घेतले आहेत आणि ओरडत आहोत की सगळीकडे अंधार आहे. तुमचे हात डोळ्यांवरून बाजूला करा. पहा, तिथे प्रकाशच प्रकाश आहे. अनेकांना वाटते की यशस्वी होणे ही नशिबाची गोष्ट आहे. मी सांगतो, यश ही तुमच्या विचारांची फळे आहेत. जर तुमचे विचार दुर्बल असतील तर तुमचे कार्य दुर्बल असेल आणि तुमचे आयुष्यही दुर्बलच असेल. जर तुमचे विचार महान असतील, जर तुमचे संकल्प लोखंडासारखे असतील, तर तुमची कृती प्रभावी होईल आणि तुमचे जीवन यशस्वी होईल. तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता. जर तुम्ही दिवसातून 100 वेळा स्वतःला मी अयशस्वी आहे असे म्हणत राहिलात तर तुम्ही तसेच बनाल. त्याऐवजी आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून सांगा, मी अनंत शक्तीचे स्वरूप आहे. मी ते सर्व काही करू शकतो जे जगात आजवर कोणीही केले नाही. मी ध्येयासाठी जगणार आहे आणि ध्येयासाठीच मरणार आहे. आज आपण शिक्षणाबद्दल बोलतो, पण शिक्षण म्हणजे काय? केवळ पदव्या मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षण म्हणजे ते ज्यामुळे चारित्र्य घडते. शिक्षण म्हणजे ते ज्यामुळे मनाची शक्ती वाढते.
शिक्षण म्हणजे ते ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहता. आजची आपली शिक्षण पद्धती आपल्याला केवळ नोकर बनवते. ती आपल्यात आत्मविश्वास पेरण्याऐवजी भीती पेरते. पण आता आपल्याला अशी शिक्षण पद्धती हवी आहे जी मानवाला माणूस बनवेल, जी मानवाला अजेय बनवेल. आयुष्यात संकटे येतीलच. येतील तेव्हा त्यांच्याकडे पाहत हसा. लक्षात ठेवा, समुद्र कितीही खवळलेला असला तरी जहाजाचा कॅप्टन जो धाडसी आहे तो आपल्या जहाजाला किनाऱ्यावर पोहोचवतोच. तुम्ही तुमच्या जीवनाचे कॅप्टन आहात. नशिबाच्या वादळाला घाबरू नका. तुमच्या जहाजाचे शीड ताठ ठेवा. जर तुमच्या मनात मी जिंकणारच हा विश्वास असेल तर ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. अनेक लोक म्हणतात की स्वामीजी परिस्थिती खूप कठीण आहे. मी म्हणतो, परिस्थिती कधीही कठीण नसते. कठीण असतो तो आपला दृष्टिकोन. जेव्हा आपण स्वतःला दुर्बल समजतो तेव्हाच परिस्थिती आपल्याला कठीण वाटते. जेव्हा आपण सामर्थ्यवान होतो तेव्हा परिस्थिती आपल्या पायाशी लोळण घेते. आपण स्वतःला ईश्वराचे लेकरू मानतो, पण कृती मात्र आपण भिकारीसारखी करतो. ही विसंगती थांबवा. ईश्वराची लेकरे कधीही भिकारी असू शकत नाहीत. तुम्ही राजा आहात. तुम्ही साम्राज्याचे मालक आहात. तुम्ही तुमच्या जीवनाचे भाग्यविधाते आहात. संसारात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे वाहत्या प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि दुसरे ते जे प्रवाहाच्या विरुद्ध पोहून स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करतात. दुर्बल माणसे प्रवाहाबरोबर वाहतात कारण त्यांना संघर्ष करायची भीती वाटते. पण सामर्थ्यवान माणसे प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात कारण त्यांना माहीत असते की खरा आनंद संघर्षातच आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे पान आहात की लाटांना चिरडणारा सागर आहात? हे तुम्ही आज ठरवले पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाशिवाय कोणतेही मोठे कार्य पूर्ण झाले नाही. ज्या ज्या महापुरुषांनी जगात बदल घडवले त्यांनी जगाचा विश्वास जिंकण्याआधी स्वतःचा विश्वास जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी दयानंद, श्री रामकृष्ण या सर्वांकडे एकच शस्त्र होते आणि ते म्हणजे अढळ आत्मविश्वास. त्यांना माहीत होते की सत्य त्यांच्या बाजूने आहे. जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर असता तेव्हा तुम्ही एकटे नसता. तुमच्या मागे निसर्गाची सर्व शक्ती उभी असते. मी दुर्बल आहे हे वाक्य उच्चारणे सुद्धा एका गुन्ह्यासारखे आहे. हे वाक्य तुमच्या आत्म्याचा अपमान आहे. हे वाक्य तुमच्या मातापित्यांच्या कष्टांचा अपमान आहे. हे वाक्य तुमच्या पूर्वजांच्या त्यागाचा अपमान आहे. म्हणूनच या वाक्याला तुमच्या स्मृतीतून पुसून टाका. आजपासून एक नवीन प्रवास सुरू करा. जेव्हा जेव्हा मनात येईल की मी हे करू शकत नाही तेव्हा स्वतःला ओरडून सांगा, का नाही करू शकत? माझ्याकडे मेंदू आहे, माझ्याकडे शरीर आहे, माझ्याकडे इच्छाशक्ती आहे. मी का नाही करू शकत? निसर्गातील अशी कोणती गोष्ट आहे जी मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे? केवळ विचार करून चालणार नाही, कृती हवी. कर्मयोग. कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे राष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहत आहे. आपल्या देशाला केवळ इंजिनियर्स किंवा डॉक्टरांची गरज नाही. देशाला गरज आहे चारित्र्यवान माणसांची. देशाला गरज आहे अशा माणसांची ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्यांच्या कामात सचोटी आहे आणि ज्यांच्या विचारात क्रांती आहे. ही क्रांती बाहेरून येणार नाही. ही क्रांती तुमच्या विचारांतून येईल. जेव्हा प्रत्येक भारतीय स्वतःला शक्तिशाली समजेल तेव्हा हा देश पुन्हा विश्वगुरू बनेल. लक्षात ठेवा, दुर्बलता हा आजार आहे आणि हा आजार संसर्गजन्य असतो. जर तुम्ही दुर्बल राहिलात तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही दुर्बल कराल. जर तुम्ही शक्तिशाली झालात तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही शक्ती पेराल. तुम्ही एक दिवा पेटवा, तो हजारो दिव्यांना प्रकाश देईल. तुम्ही स्वतःला प्रज्वलित करा, तुम्ही हजारो लोकांना जागृत कराल. काही लोक म्हणतात की आम्ही तर सामान्य आहोत. कोणीही सामान्य नसते. जोवर तुम्ही स्वतःला सामान्य समजत राहता तोवर तुम्ही सामान्यच आहात. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विशेष समजता त्या क्षणी तुम्ही महानतेच्या मार्गावर चालता. प्रत्येक माणसामध्ये विश्वाचे रहस्य दडलेले आहे. तुम्ही साक्षात परमात्म्याचे अंश आहात. मग तुम्ही स्वतःला सामान्य कसे म्हणू शकता? तुम्ही तर असामान्य आहात. तुमच्या नसांमध्ये वीज खेळत आहे. तुमच्या मनात विचारांचे वादळ आहे. फक्त योग्य दिशा हवी आणि ती दिशा म्हणजे आत्मविश्वास.
आपल्याला जुन्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडायच्या आहेत. केवळ ब्रिटिश किंवा बाह्य गुलामगिरी नाही, तर आपल्या मनातील गुलामगिरी. मी काहीच नाही, ही गुलामगिरी सगळ्यात भयानक आहे. या गुलामगिरीतून मुक्त व्हा. स्वतःला मुक्त करा. जो स्वतःला मुक्त करतो त्याला जग मुक्त करते. आणि हे सर्व सोपे नाही, मला माहीत आहे. संघर्ष असेल, वेदना असेल, दुःख असेल, पण वेदनेशिवाय आज समाज सुधारक चॅनलच्या या व्यासपीठावरून मी तुम्हाला आवाहन करतो, प्रतिज्ञा घ्या. ही प्रतिज्ञा नसेल, हा एक संकल्प असेल. संकल्प असा की मी या क्षणापासून स्वतःला दुर्बल मानणे बंद करत आहे. मी माझा मार्ग स्वतः शोधणार आहे. मी कोणत्याही संकटासमोर झुकणार नाही. मी देशाला आणि स्वतःला उंच शिखरावर नेणार आहे. तुमच्या मनातले हे वादळ शांत होऊ देऊ नका. या अग्नीला कायम पेटता ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला नैराश्य येईल तेव्हा आठवा की तुम्ही कोण आहात. तुम्ही त्या शक्तीचा अंश आहात ज्याला कोणाचीही मदत लागत नाही. तुम्ही स्वतःच स्वतःचे रक्षक आहात. तुम्ही स्वतःच स्वतःचे गुरु आहात. तुम्ही स्वतःच स्वतःचे देव आहात. जा, उठा आणि कार्य करा. या जगाला दाखवून द्या की तुम्ही दुर्बल नाही, तर तुम्ही या विश्वाचे निर्माते आहात. कोणासमोरही हात पसरू नका. तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची जिद्द, या 3 गोष्टींच्या जोरावर तुम्ही जगात काहीही मिळवू शकता. स्वप्ने पहा, पण ती स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात ठेवा. लक्षात ठेवा, विजय त्यांचाच होतो जे जिद्दीने लढतात. विजय त्यांचाच होतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात. तुम्ही जिद्दी आहात, तुम्ही लढाऊ आहात, तुम्ही विजयी आहात. माझ्या प्रिय मित्रांनो, हा संदेश केवळ ऐकू नका, तर तो जगू नका. हे विचार तुमच्या रक्तात भिनू द्या. जेव्हा हे विचार तुमच्या कृतीत येतील तेव्हाच तुमची खरी प्रगती होईल. हा प्रवास कठीण वाटेल, पण या मार्गावरची प्रत्येक पायरी तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाईल. आजपासून, या क्षणापासून स्वतःला बदला. स्वतःच्या नजरेत स्वतःची प्रतिमा उंच करा. जग काय म्हणते याचा विचार करू नका. जग नेहमीच टीका करणार, पण तुम्ही तुमची वाटचाल सुरू ठेवा. सूर्य न विचारता उगवतो, चंद्र न विचारता चमकतो. तुम्हीही तुमची चमक जगाला दाखवा. तुम्ही दुर्बल नाही, तुम्ही महाशक्ती आहात. उठा आणि जगात जिंका. धन्यवाद. समाज सुधारक चॅनलशी जोडलेले रहा. असेच प्रेरणादायी आणि क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण दुर्बलता ही पाप आहे आणि सामर्थ्य हाच धर्म आहे. जय हिंद, जय भारत.